मैत्रिणींनो, आज आपण बोटनेक गळा शिकणार आहे। तर बोटनेक गळा 34 साईज आहे आणि कमर आहे 29, छाती आहे 34, कंबर आहे 29, बाही आहे 11.5, गळा आहे 12.5, उंची आहे 14.5 आणि शोल्डर आपली आहे 15। बोटनेक गळ्यासाठी शोल्डर कशी घ्यायची ते बघा। बोटनेक गळ्यासाठी आपण शोल्डर घ्यायची, जी कस्टमरची मेन शोल्डर येते त्याचा हाफ भाग करायचा। तर आपली आले 15, 15चा हाफ किती होतो 7.5, तर इथे आपण 7.5वर मार्किंग करायची, बरोबर। 7.5 आधी इथे सरळ रेषा करून घ्यायची 7.5 वरून, हे आपण 7.5। आता इथून घ्यायचे कंबरपट्टी, मुंडा घ्यायचा 7, 34ला 7 घ्यायचा। आता इथून पण हे माप बरोबर 7.5 आलं पाहिजे। त्याच्यामध्ये आता ही मार्किंग करून घ्यायची। बरं, बोटनेक डिझाईनचं आहे। आता छातीचा चौथा, 34चा चौथा 8.5, त्याच्यामध्ये 1.5 इंच घेतलं तर किती होतं 10 इथे आलं। आता ही मार्किंग करून घ्यायची, बॉक्स करून घ्यायचा। हा मागचा भाग आहे, बरोबर। पूर्ण उंची आहे आपली ब्लाऊजची 14.5, त्याच्यामध्ये 1.5 इंच घ्यायचा, म्हणजे 1 इंच घ्यायचा, म्हणजे किती झालं 15.5, बरोबर 15.5। आता इथे घ्यायचा कंबर घ्यायची, कंबर आपली आहे 30 आहे 7.5, त्याच्यामध्ये टक्स, पाठीमागचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मारली। हा बॉक्स तयार करून घ्यायचा। आता हे माप इथून पण बरोबर 15.5 इंच येतं का ते बघायचं, नाहीतर मग काय होतं वरती खालती आपली पॉईंट जातो। तर ही रेषा आपली थोडी क्रॉस आली, तर ती अशी करून घ्यायची, अशी ही नाही। आता हा बॉक्स तयार करून घ्यायचा झाला, हा पाठीमागचा भागाचा बॉक्स तयार झाला। आता इथून हे जायचं 1 इंच, 8.5 कुठे येते इथून येते, बरोबर। याचा हाफ करायचा, 7चा हाफ होतो 3.5, मग हा असा सेट द्यायचा। तसे कसं असा दे, जरा सेप देताना माझे डबल रेषा आले, असा सेप द्यायचा। आता इथे आपला किती 1.5 इंच शिलाई मार्जिंग आले ना, आणि इथे पण हा 1.5 इंच ही आपली शिलाई मार्जिंग। मग आता इथून असा हा शिलाई मार्जिंग बॉक्स तयार करून, बरोबर। आता गळा कसा पकडायचा, तर गळा इथून पकडायचा। गळा किती आहे 12.5 ते इथून 13 करायचं, हा बघा हाला 13। आता गळा रुंदी घ्यायची, ही बोटनेकचा आहे ना, तर ही गळा रुंदी घ्यायची 3.5 किंवा तुम्ही 4.5 घेतलं तरी पण 4ची होते ना, तर इथून आपण ही 4ची घ्यायची, 4 घे, बरोबर 4। आता इथून हे घ्यायचं 3 इंच, इथे पण हा 4च आला पाहिजे। जर तुम्हाला कस्टमरला शोल्डर मोठी पाहिजे असेल तर मग तुम्ही ही गळा रुंदी 3.5ची पण घेऊ शकता। ह्या कस्टमरला शोल्डर पट्टी कमी पाहिजे म्हणून मी 4ची घेतली। हा बॉक्स तयार करून घेतला, तर आता असा सेप द्यायचा, हाला वरचा गळा। आता इथे पण गळा रुंदी तेवढीच घ्यायची, वरती 4 घेतली ना, इथे पण 4 घ्यायची। आता ही पॉईंट जॉईन करायची। आता इथे परत 1 इंचाचा गॅप ठेवायचा, इथे पण 1 इंच, बरोबर। आता आपला सेप देऊन घ्यायचा। सेप तुम्हाला पसरट नको हवा असेल असा दे, ह्याच्यातून दे, तुम्ही कोणता पण शेप देऊ शकता। हा मी आता ड्रॉपचा देते सेप। आता हा आपण पुढचा मागचा भाग 7 हा
सॉरी मागचा भाग कटिंग करून घ्यायचा. मागचा भाग कटिंग करून घेतला. आता पूर्ण कट द्यायची. तुम्हाला 15ची उंची पाहिजे असेल तर 15ची, गळ्याची 16ची पाहिजे असेल तर 16ची पण करू शकता तुम्ही. हा शेप जरा क्रॉस आला ना मला, तुम्ही आता कटिंग करताना सारखा करून द्यायचा. आधी नदी आता इथे मागचा भाग करायचा, सॉरी पुढचा भाग करायचा. इथे मी काचपट्टी बटनपट्टीसाठी थोडा कपडा हे काचपट्टी बटनपट्टीसाठी मार्किंग करून घेते. तर त्याच्यावर हा भाग ठेवून द्यायचा, जसा आहे तसा मार्किंग करायचं. जसा आहे तसा मार्किंग करते. थोडा त्याच्या क्रॉस गेला रेषा अशी सारखी मार्किंग करून घ्यायची. बरोबर. आता ह्याच्यामध्ये आपण उंचीमध्ये आता ही रेषा सारखी करून घ्यायची. आता उंचीमध्ये आपण 1.5 इंच आहे ना, हे आपण 1 इंच घेतले ना उंची, अजून आपण 1 इंच थोडी वाढवायची. कारण जेव्हा आपण टक्स देतो ना तेव्हा आपल्याला पाहिजे. आता इथे गळा रुंदी, इथे शोल्डर घ्यायची 7ची, इथे अर्धा इंच 7.5 घेतली ना, इथे अर्धा इंच आपण कमी करायची पुढच्या भागाची. इथे पण जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायची. बरोबर. आता इथे हा शेप द्यायचा पाऊण इंचावर. आता ही मार्किंग अशी 3.5 पकडायचं. जरा माझा इथे शेप चुकीचा येतो, म्हणजे शेप देताना का चुकीचं थोडा क्रॉस, मग आपल्या पुढच्या मुंड्यामध्ये आणि मागच्या मुंड्यामध्ये एवढा अंतर राहतो. आता इथे आपण टक्स देणार आहेत ना, इथे हा टक्स प्रिन्स कटचा, त्याच्यासाठी अर्धा इंच आपण वाढवायचा. म्हणजे पुढच्या भागामध्ये 1.5 इंच, सॉरी 2 इंच, आणि मागच्या भागामध्ये इथे 2 इंच करायचं. 1.5 आणि 2 करायचं. आता इथे पुढे आपण किती घेतले, 4 इंचाची ना पट्टी घेतली, मग इथे घ्यायची 3.5 इंचाची. आता इथे पुढची मागची पट्टी बघा 3.5 इंचाची बघा पुढची पण. आता इथे हा अर्धा इंच कमी केला ना, मग इथे पण अर्धा इंच कमी केला आहे. हां, आता आपली पट्टी बरोबर शोल्डर पट्टी ही बघा 3.5 इंचाची राहिले, मग ही पण 3.5 इंचाचीच राहील. ही बघा, इथे हाफ कमी करायचा आणि इथे गळ्याला पण हाफ कमी करायचा. आता आपण गळा घ्यायचा ह्याचा 6चा का घ्यायचा, 6.5चा नाही तर आपली हा भाग पसरट येतो, त्याच्यामुळे 6चा घ्यायचा. तो गळा एकदम मोठा होतो. तुम्हाला अजून मोठा पाहिजे असेल मोठा पण घेऊ शकता. 6.5चा पाहिजे असेल तर इथून घेऊ शकता. आता तुम्ही कोणता पण आकार असा देऊ शकता. आता आपण घ्यायची प्रिन्स कट. प्रिन्स कटला टक्स पॉईंट येतो इथे. आता इथून हा भाग घ्यायचा 3.5, इथे येतो टक्स पॉईंट. आता इथे घ्यायचा टक्स 3चा. इथून इथे तुम्हाला जास्त पप पाहिजे असेल तर 2 पण घ्या, 1.5 पण घ्या. आता इथे मी 2 घेते. ही उंची परत इथून इथे मी 2 घेते. आता हे भाग आपण जॉईन करायचे. हा भाग कुठे जॉईन करायचा बघा, 7 आहे ना. आता आपण इथे तेवढा इथे
एकदम फुगेल बघा. पाऊणवर घेते. तुम्हाला मैत्रिणींना जास्त पफ हवा असेल तर असा इथून पण ही कट देऊ शकता. जास्त पफ पाहिजे तिथे तर असा पण अशी पण ही कट देऊ शकता. मी आता इथून देते पाहून, इथून पण तुम्ही कट देऊ शकता. आता हे माप इथून नाही देत नाही, कारण इथे आपल्याला एक टक्स येणार आहे. हा टक्स बरोबर इथून हा आपला टक्स येतो. तर तुम्ही टक्स देत नसतील हा इथून आपल्याला हा एक असं टक्स येणार. मग टक्स देणार नसतील तर इथे कट दिली तरी चालेल, ही अशी क्रॉस कट अशी. मग कट देणार नसतील, इथे टक्स देणार नसतील तर मग इथे टक्स देणार असतील तर मग इथे हा ही कट देऊ नका अशी. तर ही पण इथे अशी. आता ही अर्धा इंच माप पडलं आहे मैत्रिणींनो. हे इथे आपण कट देणार आहेत ना, त्याचा अर्धा इंच वाढलं आहे. हां आता इथे तुम्हाला दाखवते हा कमरेचा तर इथे झाला आहे बघा. हा इथे आता तुम्हाला वाढून दाखवायला लागेल बघा. इथे आता कमरेचा चौथा 7.5, कमरेचा चौथा 7.5 बरोबर. कमरेचा चौथा, पिसचा चौथा 7.5. आणि हा 2 इंचाचा आपला टक्स इथे बरोबर. आणि 1.5 इंच शिलाई मारायची, म्हणजे आपला हा एवढा भाग वाढतो. ते टॉप वाली जॉईन करून घ्यायचे. ही आपली कटिंग अशी बरोबर. इकडे पण वाढवलं. इकडे बघा कमरेचा चौथा 7.5, 2 इंच हा टक्स आपला कट होऊन जाईल, तो मी इकडे वाढवला आहे. आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. पुढच्या भागाला कमरेचा चौथा, त्याच्यामध्ये टक्स 1 इंचाचा आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. मागच्या भागामध्ये 1 इंच टक्ससाठी येतो, आपला पुढच्या भागामध्ये 2 इंच येतो, कारण आपला हा 2 इंचाचा गॅप सोडलेला आहे ना म्हणून. आता गल्याला आपण शेप द्यायचा. तुम्हाला गोल शेप द्यायचा, गोल द्या किंवा तिरकस शेप द्यायचा. तर तिरकस द्यायचा असला तसा हे करायला लागेल तुम्हाला. क्रॉस थोडा ठेवून असा क्रॉस असा, म्हणजे पंचकोनी असा द्यायला लागेल. हा पंचकोनी असा देतील तर गोल घाल किंवा बदामी आकारचा पण तुम्ही असा देऊ शकता. जसा पाहिजे तसा तुम्ही देऊ शकता. हे इथे मी किती अंतर ठेवले, पाऊणवर घेतले. हा सेप मी पाऊणवर घेतला, कारण आपली मुंडाखोली 7ची आहे ना. तर एकदम जी ही प्रिन्सची शिलाई येते ना ती एकदम मुंड्याच्या म्हणजे काठीच्या आतमध्ये गेली नाही पाहिजे, म्हणून मी इथून दिला. तुम्हाला जास्त पफ पाहिजे असेल तर इथून पण देऊ शकता. कारण हे अर्धा इंच मी आतमध्ये का घेतलं माहिती ना, तर आपण बघा जेव्हा ब्लाऊज वेअर करतो, आपण बघा ब्लाऊज जेव्हा वेअर करतो ना, तेव्हा हा भाग ना इथूनचा हा भाग जर पूर्ण घेतला ना अर्धा इंच हा पण, तर हा भाग फुगतो बघा, इथे असा फुगायचं. म्हणून हे अर्धा इंच मी आतमध्ये घेतो. आता ही कटिंग मी अशी 400 घेते, कारण इथे आपण टक्स घेणार आहेत, म्हणून अर्धा इंच ह्याच्यामध्ये जाते. इथून हा आपला भाग बरोबर 3.5 राहिला, 3.5. आता अर्धा इंच, पाव इंच एवढी इथून कटिंग द्यायची. पाव इंच इथून कटिंग द्यायची. त्याच्यासाठी आपण अर्धा इंच इथे वाढवलेला आहे.
आता ही गला तुमच्यावर आहे कसा द्यायचा तो तुम्ही देऊ शकता. तर गोल गला द्या, पंचकोनी गळा द्या. आता हा गोल कटिंग करते, म्हणजे गोल कटिंग केल्यावर आपल्याला त्याचा पंचकोनी पण करू शकतो. आता हे आपण असं जास्त ठेवून सर्व ह्याची कटिंग द्यायची. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आता हा गळा आपण असा कटिंग करून घ्यायचा मागचा. इथे आपण बटन लावणार आहे, ह्या भागावर आपण बटन लावणार आहेत. हां, जर बंद ठेवायचं असला तर मग तुम्हाला इथूनच अशी कटिंग द्यायला लागेल. एवढी वरती घेऊ नका. इथे आपण बटन लावणार आहेत म्हणून मी थोडी कटिंग वरती घेते. तर मैत्रिणींनो, मी केलेली आहे, पण इथूनची बघा ही कटिंग करायची राहिलेली आहे, ही कटिंग द्यायची राहिलेली आहे, ती तुम्ही कटिंग देऊन घ्या. आणि त्या ह्याच पॅटर्नवरून शिवलेलं हे ब्लाऊज आहे. हे बघा प्रिन्स कट, ही प्रिन्स कट आपली दोन्ही साईडची प्रिन्स पॉपर मस्त आला आहे. आणि हे बघा त्याच पॅटर्नवरून हे शिवलेलं ब्लाऊज, हे बघा किती मस्त आलं आहे बघा.